नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. आज वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या सभांनी मुंबई ठाणे परिसर ढवळून निघणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ आज संध्याकाळी मुंबईत धडाडणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीतर्फे आधी भिवंडीत आणि नंतर मुंबईमध्ये कुर्ला इथे प्रकाश आंबेडकर, ओवैसी यांच्या सभा होणार आहेत. तर राज ठाकरे यांची आज शेवटची सभा नाशिक परिसरात होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नगरच्या संगमनेरमध्ये जाहीर सभा होणार आहे. मुंबईत सभा घेण्यात राहुल गांधींनी तयारी दर्शवली होती, मात्र काँग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे मुंबईतली सभा रद्द झाल्याची चर्चा आहे. वाराणसी या मोदींच्या मतदारसंघामध्ये काल मोदींचा भव्य रोड शो पार पडला. बनारस विश्व हिंदू विद्यालयाच्या गेटवर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व हिंदू विद्यालयाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तर पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर संध्याकाळी साधारण 5च्या सुमारास मोदींच्या रोड शोला वाराणसीतून सुरुवात झाली. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 7 किलोमीटरच्या या रोड शोच्या वेळी शेकडो नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मोदींच्या वाराणसीच्या रोड शोसाठी त्यांच्यासोबत भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप नेते जे.पी. नड्डाही उपस्थित होते. मोदींच्या रोड शो नंतर वाराणसीच्या घाटावर गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. दशाश्वमेध घाटावर जाऊन मोदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींनी झाशीमध्ये मोठा रोड शो केला. झाशीतील माणिक चौकातल्या काँग्रेस कार्यालयापासून या रोड शोला सुरुवात झाली. तर या रॅलीनंतर प्रियंका गांधींची गुरुसराय भागात प्रचार सभा झाली. उत्तर प्रदेशामध्ये आतापर्यंत 3 टप्प्यांमध्ये 26 जागांसाठी मतदान झालंय, तर उरलेल्या 4 टप्प्यात एकूण 56 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. पत्नी किरण खेर यांच्या प्रचारासाठी काल अनुपम खेर प्रचारात उतरले होते. किरण खेर यांना चंदीगडमधून यंदा दुसऱ्यांदा तिकीट मिळालंय. यावेळी भव्य रोड शोच्या माध्यमातून त्यांनी जोरदार प्रचार केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पनवेलमध्ये सभा पार पडली. यावेळी मोदींची प्रचार सभा म्हणून व्हायरल होत असतानाचा व्हिडिओ चक्क अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेच्या वेळेचा असल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. तर दुसरीकडे मोदींनी दत्तक घेतलेल्या गावांचं वास्तवही त्यांनी व्हिडिओ क्लिपच्याद्वारे समोर आणलं. त्या गावामध्ये कशा प्रकारे सगळ्याच सुविधांचा अभाव असून घाणीचं साम्राज्य पसरलंय आणि लोकांचे हाल होत आहेत हे वास्तव त्यांनी दाखवलं. भारतीय लष्करामध्ये आता महिलांना देखील प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी या संदर्भातली माहिती दिली होती. या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाकडून अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा 19 मे पर्यंत प्रदर्शित न करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय. आधी हा सिनेमा 11 एप्रिलला प्रदर्शित होणार होता, मात्र विरोधी पक्षानं सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केल्यामुळे सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यात आलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिलाय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. तर विखेंच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कुणाच्याही राजीनाम्यामुळे पक्ष थांबणार नाही, तर पक्ष आहे त्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सोबत घेऊन नक्कीच जागा जिंकेल असा विश्वास यावेळी अशोक चव्हाणांनी व्यक्त केला. नगरमध्ये विखेंनी पुन्हा एकदा थोरात गटाला धक्का दिलाय. काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब थोरातांनी ज्यांना काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष केलं त्या करण ससानेंनी राजीनामा दिलाय. युतीसाठी मनापासून काम करा, दिवसा इकडे संध्याकाळी तिकडे असं करू नका असा सल्ला दिलाय भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनी. ते संगमनेर येथे युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारादरम्यान बोलत होते. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तळेगाव येथे जाहीर सभा झाली. यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारातील मुद्द्यांचा खरपूस समाचार घेतला. पद्धतीनं नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाबद्दल अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही माहीत नव्हतं असा गंभीर आरोप शत्रुघ्न सिन्हा यांनी केलाय. उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर हिनं गोराई गावात जाऊन प्रचार केला. तिथल्या नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या.
ईशान्य मुंबईचे महायुतीचे भाजप उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ घाटकोपर पंतनगरमध्ये पंकजा मुंडे, रामदास आठवले, महादेव जानकर, मंत्री प्रकाश मेहता यांची सभा झाली। या सभेला मात्र उमेदवार मनोज कोटकच गैरहजर राहिल्याचं बघायला मिळालं। काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा हा उधारीचा जाहीरनामा असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भाषणं ही मनोरंजनात्मक असल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी शिरपूर इथे आले होते। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील डाकराम सुकळी देवस्थानात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यातील 27 जोडपी या निमित्तानं विवाह बंधनात अडकली। आदिवासींसाठी अर्थसंकल्पातील सुमारे 9% निधी देण्याची तरतूद होती। हा निधी रोखण्याचा प्रयत्न भाजप सरकार करतंय असा आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय। नंदुरबारमधल्या प्रचार सभेत ते बोलत होते। गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात वाळू माफियांवर बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी स्वतः जाऊन अनधिकृत वाळू साठा जप्त करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले। दिसायला देखणी, उंचीनं कमीच, रंगाने सर्वांग काळी अशी ही कपिला गाय, पण या गायीचं तूप चक्क 7,000 रुपये किलो आहे। त्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यानं डॉक्टरांकडूनच सर्वाधिक मागणी असते। अशी वैशिष्ट्यपूर्ण गोवंश तुकाराम शेंबडे यांच्याकडे ही गाय सध्या आहे, जिची सर्वत्र चर्चा आहे। मुंबईमध्ये पारा वाढल्यानं मुंबईकर घामाच्या धारांनी हैराण झाले। त्याचवेळी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे। विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली असून अकोल्यामध्ये पारा 45°C वर पोहोचलाय। राज्यात आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 47 रुग्ण उष्णतेमुळे विविध रुग्णालयात दाखल असताना देखील अद्यापही शासकीय रुग्णालयांमध्ये शीतकक्ष म्हणजेच कोल्ड वॉर्ड सुरूच झालेलं नाहीये। संपूर्ण राज्याला पाणी टंचाईचा मोठा धोका निर्माण झालाय। महाराष्ट्रातील जलसाठा जेमतेम 20% इतका शिल्लक राहिलाय। दुष्काळ जाहीर केलेल्या 20,000 गावांसह राज्यातील अनेक गावं तांडे पाण्यासाठी भटकू लागले। रायगड जिल्ह्यातील नागोटणे इथल्या जत्रेदरम्यान मौतका कुवामध्ये प्रात्यक्षिक दाखवत असताना अपघात झालाय। मोटारसायकल स्वार प्रात्यक्षिक दाखवत असताना त्याचा ताबा सुटला आणि मागील कारच्या चाकाखाली आला। सध्या विदर्भाचा पाराही वाढला असून अमरावतीसह अकोला, वाशिम, बुलढाणा या सगळ्या जिल्ह्यांमधील गावं पाणी टंचाईचा सामना करतायत। तर अमरावतीमध्ये सद्यस्थितीला केवळ 22% इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यात 2 जहाल माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। 18,50,000 रुपये बक्षीस असलेले 2 जहाल माओवादी पती पत्नी आहेत। उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होऊ लागल्यानं कृष्णा नदी पात्रात मगरींचं दर्शन सर्रास होऊ लागलंय। सांगलीच्या तुंग इथल्या कृष्णा नदी काठी मगरींचं अशा प्रकारे दर्शन होत आहे। परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील रायपूर इथले शेतकरी धोंडीराम यादवराव गाडेकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यांच्याकडे देना बँक सेलूचे 3 लाख तर महिंद्रा फायनान्सचे 1 लाख आणि सोसायटीचं 25,000 कर्ज होतं। तालमोड गावात पोलिसांच्या कारवाईत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। तालमोड गावात पोलीस गाडीवर दगडफेक प्रकरण चांगलंच तापलं असून मध्यरात्री पोलिसांकडून तालमोड गावात अटक सत्र सुरू झालं। यावेळी अज्ञात 30 ते 25 जणांवर उमरगा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण रात्री अटकेची कारवाई करत असताना पोलिसांनी गुंडगिरी केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। बुलढाण्याच्या मेहकर इथल्या गोडाऊनवर चोरट्यांनी डल्ला मारलाय। गोडाऊनच्या शटरचं कुलूप तोडून चोरट्यांनी चक्क 75 बॅग गायछाप तंबाखूची चोरी केली आहे। तर याची साधारण किंमत 5 लाखांच्या घरात आहे। चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा पातोंडा धरणासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या गेल्या, मात्र त्यांचा मोबदला 2000 सालापासून प्रलंबित होता। या प्रकरणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघाच्या वतीनं मध्यस्थी करत शेतकरी आणि सरकार यांच्यातला संघर्ष सोडवण्यात आला आहे। नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे। 30 एप्रिलपासून पुढील 28 दिवसांसाठी ही रजा असेल असे निर्देश न्यायालयानं कारागृह प्रशासनाला दिले।
पंढरपुरात चैत्री यात्रेच्या कालावधीत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यात्रेदरम्यान भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी चरणी भरभरून दान केलंय। मंदिर समितीला दानाच्या रूपात तब्बल 76,50,000। हिंगोलीमधल्या गजानन कृषी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी परवड काही प्रमाणात कमी झाली आहे। शेतमाल आणण्यापासून ते विक्रीपर्यंत सगळी कामं अगदी सुरळीतपणे बाजार समितीमध्ये पार पडतायत। जळगावमधील यावलच्या फैजपूर गावात मधुकर साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी गेल्या 42 वर्षांपासून काम केले। त्यांचा पगार प्रलंबित ठेवल्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे। पिंपरीमध्ये छाया सोळंके जगदाळे या शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी परिसरात रहिवासी आहेत आणि या नवविवाहित तरुणी चक्क मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या चोरवणे जखमीची वाडी इथून जल फाउंडेशनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। तर नुकतीच कोकणातल्या या जागेची पाहणी करून जल फाउंडेशनच्या सदस्यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधलाय। गुहागर तालुक्यातील महत्त्वाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगारतळी शहरात ठिकठिकाणी पडलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे शहरांमध्ये सध्या या शहरात दुर्गंधी पसरत चालली आहे। तर शहरातल्या नद्या आणि नाल्यांना गटाराचं स्वरूप आल्यानं या ठिकाणी नागरिक त्रस्त झाले। सांगलीमध्ये व्यापाऱ्यांना सेवा कराच्या नोटिसा दिल्यानं संप पुकारण्यात आला होता। परिणामी बाजार समितीत सौदे बंद असल्यामुळे गुळाची गुऱ्हाळं तशीच पडून आहेत। यामुळे सांगली बाजार समितीतील 2018-19 मधील उलाढाल तब्बल 270 कोटींनी कमी झाली आहे। बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनमाडच्या सभेमध्ये मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे। केंद्र सरकार हे डाकूचं सरकार आहे असा घणाघात त्यांनी केलाय। गुजरातमध्ये बटाटा उत्पादक शेतकरी आणि पेप्सिको कंपनीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचलाय। पेप्सिकोनं शेतकऱ्यांकडून 1 कोटी रुपयांच्या दंडाची मागणी केली आहे। देशातल्या 660 जिल्ह्यांमधील 6500 ब्लॉक स्तरावरील हवामानाचा अंदाज देणारं मॉडेल 2020 पर्यंत विकसित करण्याचा भारतीय हवामान विभागाचा मानस आहे। हवामान विभागाच्या या मेगा नियोजनाचा देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रचारासोबत आरोपांचा धुळाही उडतोय। भिवंडीतले युतीचे उमेदवार कपिल पाटलांना आपल्या प्रचार पत्रकात दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय लाटल्याचा आरोप होतोय। बदलापूर शहरातील आमदार आणि महापालिकेने केलेल्या कामांचा समावेश पाटलांनी आपल्या प्रचार पत्रकात केल्याचा आरोप आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांनी केला आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांनी सभा घेतली। नागपूरमधून निवडणूक लढवलेल्या नाना पटोले यांनी संघावर जोरदार टीका केली आहे। देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी संघानं डोक्यावर काळी टोपी घातल्याचा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केलाय। तर संघाला कोणत्याही धर्माविषयी प्रेम नाही, संघाला घटना बदलून देशात पेशवाई आणायची असल्याचा आरोप देखील पटोले यांनी केलाय। स्वागत आहे। आता बघूयात आंतरराष्ट्रीय विश्वातून बातम्या थोडक्यात। बातमी आहे रशियामधून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांच्यामध्ये शिखर परिषद पार पडली। उत्तर कोरियाच्या वादग्रस्त अशा अण्वस्त्र कार्यक्रमावर दोघा नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। गेले अनेक महिने अमेरिकेशी चर्चा करून काही तोडगा न निघाल्यानं किम जोंग यांनी आता रशियाची कास धरली असं तज्ज्ञ म्हणतात। तर दुसरं म्हणजे किम जोंगला जवळ करून अमेरिकेला डिवचण्याचा प्रयत्न रशियाकडून केला जातोय। आणि आता बातमी आहे चिलीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची। गुरुवारी शेकडो चिली विद्यार्थी रस्त्यावर उतरले। यावेळी हजारो लोकांना त्रास होणारी कर्ज माफ करण्याची मागणी त्यांनी केली। तर विनामूल्य आणि गैरलैंगिक शिक्षणाची ही मागणी करण्यात आली। या आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या। यावेळी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराचा वापरही करण्यात आला। काँगोच्या डेमोक्रॅटिक रिपब्लिकनमधील पार्क रेंजर्सनी 2 गोरिलांसोबत काढलेला एक सेल्फी चांगलाच व्हायरल होतोय। रेंजर्सनी दिलेल्या माहितीनुसार 12 वर्षांपूर्वी हे गोरिला अनाथ झाले होते। त्यावेळी ही पिलं अगदी काही महिन्यांची होती आणि त्यापासून ती रक्षकांच्या देखरेखीखाली वाढत आहेत। त्यामुळे ती माणसांच्या हालचालींची हुबेहूब नक्कल करतायत। विमानावरील नियंत्रण सुटल्यानं ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये खाली उतरवत असताना चक्क झाडावर अडकलं। ही घटना घडली अमेरिकेतल्या इदाहो परिसरात। हे 2 सीटर विमान 18 मीटर उंच झाडावर जाऊन अडकलं। या अपघातामध्ये सुदैवानं पायलटला कोणतीही दुखापत झालेली नाहीये। बातमी आहे श्रीलंकेतून। श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी श्रीलंकेचे संरक्षण सचिव हेमासिरी फर्नांडो आणि पोलीस प्रमुख पी जयसुंद्रा यांना हटवलंय। गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनुसार 4 प्रकारे हल्ले होऊ शकतात असं सांगण्यात आलं होतं। गुप्तचर यंत्रणांकडे हा रिपोर्ट होता, पण त्याची माहिती कॅबिनेट किंवा पंतप्रधानांना नव्हती असं श्रीलंकेचे माहिती प्रसारण मंत्री हरिन फर्नांडो यांनी सांगितलंय।
श्रीलंकेची राजधानी कोलंबोतल्या बॉम्बस्फोटाची घटना ताजी असतानाच पुन्हा कोलंबोजवळील पुगोडा शहरात स्फोट झालाय। राजधानी कोलंबोपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय। स्फोटामुळे पुगोडा शहर पुन्हा एकदा हादरलंय। दरम्यान या स्फोटाच्या कारणाची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। यापूर्वी 21 एप्रिलला श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटानं हादरून गेली होती। तर Realme 3 Pro हा नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आलाय। 2 व्हेरियंटमध्ये हा मोबाईल उपलब्ध आहे आणि या मोबाईलची किंमत 13,099 ते 16,999 रुपये इतकी आहे। 710 प्रोसेसर, 25 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 6 GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे। तर वेगवान चार्जिंग सपोर्ट फीचर सुद्धा यामध्ये असणार आहे। बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून। रियान परागनं अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्सवर 3 गडी राखून विजय मिळवलाय। राजस्थानला विजयासाठी दिलेले 176 धावांचं आव्हान त्यांनी सहज पूर्ण केलंय। कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन दिनेश कार्तिकनं काल वादळी खेळी केली। त्यानं 50 बॉल्समध्ये तब्बल 97 रन्स ठोकल्यात। अवघ्या 3 रन्सनी त्याचं शतक हुकलं। त्याच्या खेळीच्या जोरावरच कोलकात्याने 175 रन्सपर्यंत मजल मारली। आणि आता बातमी आहे मनोरंजन विश्वातून। सैराटचे आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचा बहुचर्चित सिनेमा कागर आज रिलीज होतोय। सैराटमुळे प्रचंड लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू यामध्ये प्रमुख भूमिका करत आहे। तर सोबतीला शुभंकर तावडे हा नवा अभिनेता सिनेमात पदार्पण करतोय। राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद मानेने कागर दिग्दर्शित केलाय। तर दुसरीकडे प्रदर्शित होतोय सुपर हिरोची महागाथा असलेला अव्हेंजर्स एंड गेम हा सिनेमा। थानोस सारख्या खलनायकापासून जगाला कोण वाचवणार याचं उत्तर अखेर आता प्रेक्षकांना मिळणार आहे। तर सुपर हिरोची महागाथा असलेला अव्हेंजर्स एंड गेम हा सिनेमा आज प्रदर्शित होत असून थानोस सारख्या खलनायकापासून जगाला कोण वाचवणार याचं उत्तर आता अखेर प्रेक्षकांना मिळणार आहे। भारतामध्ये या सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला चांगलाच प्रतिसाद मिळतोय। मुंबईच्या आयमॅक्स वडाळामध्ये पहाटे 3:30 पासूनचे शोज हाऊसफुल झालेत। तर अनेक ठिकाणी 3D सिनेमा बघायला प्रेक्षकांची गर्दी होतीये। सोमवारपासून ॲडव्हान्स बुकिंग ऑनलाईन सुरू झाल्यामुळे अनेक शोज पाहता हाऊसफुल झालेत। तर भारतभरात 500 रुपयांपासून 2400 रुपयांपर्यंत तिकिटाचे दर आहेत। दिल्लीमध्ये 2400 रुपयांचं तिकीट या ठिकाणी अनेक तिकीटं विकली गेली आहेत। तर मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा हा 22वा सिनेमा आहे। शेवटच्या भागात सुपर हिरोजना सोबत घेऊन थानोसला मारण्यासाठी काय प्रयत्न केले जातात हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत।